आज आपण गोष्ट ऐकणार आहोत वाल्मिकी ऋषींची. हे वाल्मिकी ऋषी म्हणजे कोण होते माहिती आहे का? ते खूप मोठे तपस्वी होते. त्यांनी रामनामाचा पुष्कळ वर्ष जप केला होता आणि संपूर्ण रामायणाची कथा त्यांनी अतिशय सुंदर अशा काव्यात लिहिलेली आहे. पण ह्या वाल्मिकी ऋषींचं जे पूर्व आयुष्य होतं ना, म्हणजे आधी ते ऋषी होण्यापूर्वीचं त्यांचं जे आयुष्य होतं, ती गोष्ट मात्र अगदी खूप खूप वेगळी आहे. आणि तीच कथा काय आहे ते आज आपण ऐकणार आहोत. हे वाल्मिकी जे होते त्यांचा जन्म एका उच्च कुळात झालेला होता. त्यांच्या वडिलांचं नाव होतं प्रचेतस. त्यांचं नाव होतं रत्नाकर. म्हणजे या वाल्मिकींचं मूळ नाव रत्नाकर होतं. पण हा रत्नाकर लहानपणापासूनच अगदी व्रात्य मुलगा होता आणि खूप वाईट सवयी त्याला लागलेल्या होत्या. वाईट मुलांच्या संगतीमुळे हा रत्नाकर अगदी बिघडलेला होता. त्याचे सगळे मित्र सुद्धा तसेच होते. तो अजिबात चांगला वागत नसे आणि पुढे मोठा झाल्यावर मात्र तो इतका बिघडला की चोऱ्या करू लागला. खूप वाईट सवयी त्याला लागल्या आणि लुटालूट करणं हाच त्याचा उद्योग होऊन गेला. त्यामुळे सगळे लोक त्याला रत्नाकर दस्यू असं म्हणून ओळखू लागले. दस्यू म्हणजे काय माहितीये? दस्यू म्हणजे डाकू. म्हणजे हा रत्नाकर डाकू असं नाव नुसतं जरी ऐकलं तरी सगळ्या लोकांना अगदी भीतीने कापरं भरत असे. घाबरगुंडी उडायची सगळ्यांची. हा काय करायचा माहितीये? जंगलामध्ये लपून बसायचा. आणि पूर्वीच्या काळी काय व्हायचं? लोकांना एका गावाहून दुसऱ्या गावाला जाताना एक तर चालत जावं लागायचं किंवा बैलगाडीने किंवा घोड्यावर बसून. म्हणजे प्रवासाची अशी फारशी काही साधनं तेव्हा नव्हती. त्यामुळे सगळ्यांना असाच प्रवास करावा लागत असे. आपलं गाठोडं बांधायचं, ते डोक्यावर घ्यायचं आणि चालत सुटायचं. वाटेत जाताना जंगल लागायचं, हिंस्र प्राणी असायचे. असं खूप वेगवेगळ्या संकटांना तोंड द्यावं लागायचं. पण पूर्वीच्या काळी काही इलाजच नव्हता. ज्यांच्याकडे घोडागाडी किंवा बैलगाडी असे ते ती वापरत असत. काही व्यापारी लोक एका गावाहून दुसऱ्या गावाला जाताना बैलगाडीमध्ये सगळा माल भरायचा आणि जायचं. पण हा रत्नाकर काय करायचा? जंगलामध्ये लपून बसायचा आणि एखादा असा व्यापारी बैलगाडी घेऊन जाताना दिसला की झटकन त्याच्या समोर जायचा आणि त्याचं ते अक्राळ विक्राळ रूप पाहिलं. अक्राळ विक्राळ म्हणजे काय? हा अत्यंत उंच होता, काळा कुट्ट होता, केस त्याचे पिंजारलेले असायचे, हातामध्ये कुऱ्हाड किंवा मोठा थोरला दंडुका असं काहीतरी त्याच्या असायचं. त्यामुळे लोक त्याला बघून अगदी घाबरून जायची. आणि हा अगदी दरडावून म्हणायचा, काय तुमच्याकडे असेल ते सगळं काढा इथे. सोनं नाणं पैसे द्या सगळं माझ्याकडे. उंची कपडे. लोक घाबरून सगळं त्याला द्यायची खरी, पण हा काही त्यांना तसंच सोडत नसे. तो त्यांना ठार मारायचा. आणि असं करत 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 त्याने कित्येक लोकांच्या हत्या केल्या होत्या. आणि मग त्यांचा जो काय माल मसाला असेल, सामान सुमान सगळं गोळा करून हा घरी घेऊन यायचा. आणि मग त्या पैशावर त्याचं कुटुंब उदरनिर्वाह करत असे. त्या पैशावर सगळी जण अगदी मौज मजा करत असत. अशा तऱ्हेने ह्या रत्नाकराचं आयुष्य अगदी बिनबोभाट चालू होतं. एक दिवस काय झालं माहितीये? त्या रत्नाकर डाकूला लांबून कोणीतरी चालत येताना दिसलं. आणि काय झालं होतं, 2-3 दिवस रत्नाकरला कुणीही सापडलं नव्हतं. त्यामुळे तो अगदी वैतागून गेला होता. तर लांबून कुणीतरी चालत येतंय म्हटल्यावर रत्नाकरला अगदी मस्त खुशी झाली आणि तो लपून बसला की येऊ दे त्या व्यक्तीला पुढे.
तर ते कोण होते माहितीये? ते होते ब्रह्मर्षी नारद मुनी. हे नारद मुनी म्हणजे विष्णूचे भक्त होते. ते सतत नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण असं सतत म्हणत असायचे. असा हा नारायणाचा जप त्यांचा चालूच असायचा. गळ्यामध्ये एक विणा, एक भगवी कफनी घातलेली आणि डोक्यावरती जटा बांधलेल्या सगळ्या, आणि अतिशय प्रसन्न मुद्रा, आनंदी अगदी दिसायचे ते. आणि असे आपले चालत चालत त्यांच्याच तंद्रीत येत होते. ते जवळ आल्यावर एकदम रत्नाकर उडी मारून त्यांच्यासमोर गेला आणि म्हणाला, काय तुमच्याकडे आहे ते सगळं काढा बघू इथे माझ्याकडे. ते म्हणाले, काय? माझ्याकडे काही नाही रे बाबा, मौल्यवान वस्तू काहीही नाही माझ्याकडे. आहे ही गळ्यातली एक विणा, ज्याच्यावर मी माझं नामसंकीर्तन करत असतो. ही हवी आहे का तुला? नाही नाही, ही नकोय, रत्नाकर म्हणाला. आणखी काय आहे? काय अंगठ्या, सोन्याचं गळ्यातलं, काय तुम्ही गळ्यात घातलंय ते बघू दे. सोनं नाणं काय असेल ते काढा. अरे रत्नाकरा, माझ्याकडे काही नाही, असं म्हणाल्याबरोबर तो म्हणाला, काही नाही असं कसं? मग चाललात कुठे इकडे? मी आपला चाललोय नारायणाचं नाव घेत या गावाहून त्या गावाला. तू कोण? तुझं काय काम आहे? रत्नाकरांनी सांगितलं, मी इथला डाकू आहे, प्रसिद्ध डाकू रत्नाकर म्हणतात मला. तुम्ही ओळखत नाही मला? आणि लुटालूट करणं हाच माझा धंदा आहे. हो का? मग ते लुटालूट केलेल्या पैशांचं करतोस काय? करतो काय म्हणजे काय? माझ्या कुटुंबाचं भरणपोषण करतो. हे सगळे लुटलेले पैसे मी घरी घेऊन जातो. हो ना? मग ऐक जरा माझं. पण रत्नाकर कुठला ऐकायला? त्यांनी पूर्ण झडती घेतली. कोणाची? या नारद मुनींची. काही सापडतंय का बघायला. पण खरोखरच नारद मुनींकडे त्याला काही सापडलं नाही. मग रत्नाकर तिथे उभा राहिला आणि म्हणाला, काय तुमचं म्हणणं आहे सांगा बघू. म्हणाले, हे बघ, ही जी सगळी लुटालूट करून पैसे घरी नेतोस ना, हे अत्यंत वाईट पापकर्म आहे. किती पाप करतोस, आणि शिवाय माणसांची हत्या पण करतोस. हे अगदी चुकीचं आहे. आणि पैसे घरी नेतोस ते नेतोस, त्याच्यावर तुझं कुटुंब मौजमजा करतं ना. मग जा विचारून ये, ते तुझ्या पापात सहभागी होतील का? त्याबरोबर रत्नाकर म्हणाला, म्हणजे काय? मी त्यांच्याचसाठी तर पैसे कमवतो. पाप असलं म्हणून काय झालं? माझ्या पापात ते वाटेकरी होणारच. अरे असू दे, पण विचारून तर ये. रत्नाकर गेला तारा घरी आणि विचारलं बायकोला, मुलांना, की मी हा जो सगळा पैसा आणतो, तो लूटमार करून आणतो, ते पाप आहे म्हणे. त्या पापात तुम्ही पण वाटेकरी ना? बायको म्हणाली, मुलं म्हणाली, छे छे, आमचं पालनपोषण करणं तुमचं कर्तव्यच आहे. पापात वाटेकरी आम्ही कसे होऊ? आम्ही नाही होणार. रत्नाकराला एकदम धक्काच बसला. तो म्हणाला, अरे चा, ही माझी बायका मुलं, मी त्यांच्यासाठी एवढं काम करतो आणि पापात मात्र हे वाटेकरी व्हायला तयार नाही आहेत. खाली मान घालून रत्नाकर नारद मुनींकडे परत आला. नारद मुनींनी ओळखलं काय झालंय ते. त्यांना माहितीच होतं हेच होणार आहे. नाही ना वाटेकरी कोणी? नाही. रत्नाकर अगदी खाली मान घालून म्हणाला, मग आता हे एवढी पापं केलेली, त्याचं फळ तुला भोगावं लागेल. आता मात्र रत्नाकराला अगदी पश्चाताप झाला. छे छे, एवढी वर्ष आपण किती लोकांना मारलं. सगळ्यांचे चेहरे त्याच्या डोळ्यासमोर दिसायला लागले. लोक गयावया करतायत, मारू नका म्हणतायत, आणि रत्नाकर मात्र त्यांना ठार मारतोय, त्यांच्या चीज वस्तू लुबाडून घेतोय. हे सगळं दृश्य त्याच्या डोळ्यासमोरून गेलो आणि रत्नाकराला अतिशय पश्चाताप झाला. आणि मुलांनो, कुठल्याही गोष्टीचा जेव्हा आपल्याला पश्चाताप होतो ना,
तेव्हाच खरं त्या चुकीच्या गोष्टींचं जे फळ असतं त्याच्यापासून सुटका होण्याचा मार्ग आपल्याला दिसतो. नारद मुनी म्हणाले, काही हरकत नाही, बरोबरच आहे त्यांचं, पण तू असं कर, मी तुला काहीतरी उपाय सांगू शकतो, ऐकणार आहेस का? म्हणजे तुझी या सर्व पापातून सुटका होईल. रत्नाकर म्हणाला, आहे का असा उपाय? सांगा सांगा लवकर. आता रत्नाकरामध्ये परिवर्तन व्हायला सुरुवातच झाली होती. मग नारद मुनीने त्यांना सांगितलं की हे बघ, इथे असा मांडी घालून ध्यानस्थ होऊन बस, चित्त एकाग्र कर आणि रामनामाचा जप तू कर. आता रत्नाकराची झाली पंचायत, त्याला सारखं मरा 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 म्हणायची सवय. त्याच्या तोंडातून राम 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 असं यायच ना, त्याची जीभच वळेना, त्याला म्हणताच येईना राम राम असं. मग नारद मुनींना पण हसू आलं आणि म्हणाले, हे बघ, तू एवढे वर्ष माणसं मारलीस की नाही, मग आता तू असं कर, म राम 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 असं म्हण. आणि खरोखरच रत्नाकर तिथे मांडी घालून बसला आणि म राम 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 म्हणायला लागला. पण हे राम राम म्हणता म्हणता काय झालं, त्यातूनच राम 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 असं तयार झालं की नाही. आणि नारद मुनी म्हणाले त्याला, हे बघ, तू आता इथे ध्यान लावून बस, मी परत येईपर्यंत इथून हालायचं नाही, पापक्षालन व्हायला हवंय की नाही. म्हणाला, हो हो. आणि बसला की रामनामाच्या जपाला. नारद मुनी गेले निघून. पण ह्या रामनामाच्या जपामध्ये हा रत्नाकर इतका तल्लीन झाला की तहान, भूक, ऊन, वारा, पाऊस सगळं विसरला आणि ध्यानस्थ होऊन सतत सतत त्यांनी पुष्कळ वर्ष रामनामाचा जप केला. आणि झालं काय, हळू ह्या रत्नाकराच्या भोवती मुंग्यांनी मोठं वारूळ बनवलं. केवढं तरी मोठं वारूळ तयार झालं आणि रत्नाकर आतमध्येच. काही वर्षांनी जेव्हा नारद मुनी परत तिथून जायला लागले तेव्हा त्यांना राम 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 असा जप ऐकायला आला. कोण बरं हा जप करतंय? मग त्यांना आठवलं, अरेच्चा, हा रत्नाकर दस्यू इथेच बसवला होता आपण. म्हणून त्यांनी जरा शोध घेतला, पण तो काही दिसेना कुठे. मग त्यांच्या लक्षात आलं, अरे हा वारुळातनं आवाज येतोय. मग अगदी त्यांनी ती वारुळाची सगळी माती बाजूला केली आणि बघतायत तर काय, आतून हा रत्नाकर बाहेर आला, डोळे मिटलेले, ध्यानस्थ अवस्था, आणि राम 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 तोंडाने म्हणतोय. नारदांनी मग अगदी हळुवार हाताने त्याच्या डोक्यावरती किंचितसं प्रेमाने थोपटलं. हळू त्याला जागं केलं. रत्नाकरांनी डोळे उघडले. समोर गुरुदेव नारद मुनी त्याचे गुरुदेव झाले. त्यांनी त्याला मंत्र दिला ना करण. त्याने अगदी साष्टांग लोटांगण घातलं. गुरुदेव, मी धन्य झालो, तुम्ही मला आज दर्शन दिलं. नारद मुनीने त्याला प्रेमाने दोन्ही हाताला धरून उठवलं आणि म्हणाले, अरे, इतकी वर्ष अत्यंत निष्ठेने तू जप केलास, तुझं सगळ्या पापांचं निरसन झालेलं आहे, आता कुठलंही पाप शिल्लक नाही. आणि ह्या तपश्चर्येने तू एक श्रेष्ठ मुनी बनलायस. तुला आता सरस्वती देवीचं वरदान सुद्धा लाभेल. आणि मुख्य म्हणजे हे जे मुंग्यांचं वारूळ तुझ्या भोवती तयार झालं होतं की नाही, तर त्यामुळे लोक तुला आता वाल्मिकी ऋषी या नावाने ओळखतील. तुझं पहिलं नाव पुसून टाक आता पहिला रत्नाकर शिल्लकच नाही. आता तुला लोक वाल्मिकी म्हणतील. कारण त्याचं असं आहे माहिती आहे का, की संस्कृतमध्ये वाल्मिक म्हणजे वारूळ, मुंग्यांच्या वारुळाला काय म्हणतात, वाल्मिक. आणि मग ह्या वारुळातनं तो बाहेर आला म्हणून त्याचं नाव वाल्मिकी. असं नारद मुनीने त्याचं नामकरण केलं. तेवढ्यात तिथे ब्रह्मदेव प्रकट झाले. ब्रह्मदेवाने या वाल्मिकींना आशीर्वाद दिला
आणि सांगितलं की हे बघा, तुम्हाला आता सर्व प्रकारचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे. तुम्ही इथे एक आश्रम थाटा आणि गुरुकुल चालू करा. अनेक विद्यार्थी तुमच्या इथे शिकायला येतील आणि काही वर्षांनी तुमच्याकडून एका महान काव्याची निर्मिती होणार आहे. श्रीराम नावाचा जो राजा इथे होणार आहे, त्याचं सगळं चरित्र तुम्ही लिहून काढायचं आहे आणि ते काव्यात्मक असेल. ती बुद्धी तुम्हाला सरस्वती देवी प्रदान करेल. आता रत्नाकराला अत्यंत आनंद झाला. रत्नाकर उरलाच नव्हता, तो वाल्मिकी झाला होता. वाल्मिकी ऋषींनी ब्रह्मदेवाला, नारद मुनींना अगदी साष्टांग प्रणिपात केला आणि तिथे आश्रम थाटून राहायला लागले, गुरुकुल चालवायला लागले. आणि खरोखरच काही वर्षांनी त्यांना काव्य स्फुरलं आणि संपूर्ण रामकथा त्यांनी काव्य रूपामध्ये लिहून काढली. तेच हे वाल्मिकी रामायण आपण आज सुद्धा वाचतो. रामकथा जी आपण ऐकतो ना, ती सगळी ह्या वाल्मिकींनी लिहिलेली आहे. लक्षात ठेवायचं हे सगळं. आणि कुठलीही वाईट गोष्ट जरी केली तरी सुद्धा ती पश्चाताप झाल्यावरती आपण त्याच्या परिणामांपासून दूर जाऊ शकतो. हे या गोष्टीवरनं आपण लक्षात ठेवायचं. अनावधानाने आपण कधी कधी चुका करतो. मुद्दाम जरी केल्या नाहीत तरी कधी कधी आपल्या हातून चूक होते. पण त्याचं जर का परिमार्जन करायचं असेल तर आपण त्यामध्ये सुधारणा करून पुन्हा चांगल्या मार्गाला लागू शकतो.